नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS गणित याच्यातला 16वा घटक घनफळ आणि पृष्ठफळ यामधला काही जे बेसिक आहे महत्त्वाचं, ज्याच्यामध्ये त्रिमितीय आकृत्या कोणत्या कोणत्या आपल्या अभ्यासाला आहेत, त्याचबरोबर त्यांची सूत्र आणि एक ह्याचं सूत्र आहे ऑयलरचं सूत्र V + F = E + 2 ह्या सूत्रावर आधारित 2015-16 पासून 22-23 पर्यंत आलेले 3 प्रश्न. तसं बघायला गेलं तर एकूण 11 प्रश्न या धड्यावर आत्तापर्यंत आलेले आहेत. ठीक आहे, त्यातले हे 3 प्रश्न या सूत्रावर असणारे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतर घनफळ पृष्ठफळावर आलेली उदाहरणं पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर सुरू करूयात. पहिला त्रिमितीय आकृत्या. सुरुवातीला काय तर त्रिमितीय आकृत्या म्हणजे लक्षात घ्या की ज्याला लांबी, रुंदी आणि उंची म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो L, B आणि H हे घटक आहेत किंवा ज्या गोष्टी आपण हातात घेऊ शकतो. चौकोन जर समजा तुम्ही ड्रॉ केला तर चौकोनाला आपल्याला हातात घेता येत नाही, तसं ही आकृती आहे, हिला उंची असते, त्याच्यामुळे त्याला आपण स्पर्श करू शकतो किंवा ती आपल्या हातात येते. आता काही उदाहरणं सुद्धा तुम्हाला खाली बघू शकताय. पहिली जी आकृती आहे ती आहे घनाची. ठीक आहे, याला घन आपण म्हणतो आणि ह्या घनाच्या 6ची 6 याला 6 पृष्ठ आहेत एकूण. ठीक आहे, पृष्ठ किती येतं? पृष्ठ म्हणजे काय, बाजू वेगवेगळ्या. तर 6 पृष्ठ आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं याला तर कॉर्नर बघा किती आहेत. तर या ठिकाणी 1, 2, 3, 4 जसे वरती 4 कॉर्नर आहेत तसे खाली एकूण 4 कॉर्नर, हा मागचा एक कॉर्नर, असे 4 कॉर्नर. ठीक आहे, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पृष्ठ किती आहेत आणि कडा म्हणजे काय तर या ज्या 2 बिंदू आहेत की नाही, ह्या 2 बिंदूंना जोडणारी रेषा हिला आपण कडा म्हणतो. अशा एकूण कडा किती आहेत तर या बाजूने 4 तुम्हाला दिसतील, इकडच्या बाजूने 4 दिसतील आणि ह्या ज्या आडव्या लाईन आहेत त्या 4 म्हणजे एकूण 12 कडा. तर ह्याच्यावरती एक सूत्र सुद्धा आहे, ते सूत्र हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, तर ह्या आकृतीला आपण काय म्हणतो तर ही पहिली जी आकृती आहे ही आहे घन. आपल्या घरात खूप सारी उदाहरणं याची तुम्हाला सांगता येतील. दुसरी जी आकृती आहे तिला आपण म्हणतो इष्टिका चिती. याला काय म्हणतो आपण? इष्टिका चिती. ठीक आहे, आता इष्टिका चितीचं उदाहरण आपल्याला खाली दिसतंय आणि त्याच्यानंतर हे जे आहे याला आपण तिसरी जी आकृती आहे तिला आपण म्हणतो वृत्तचिती. आता वृत्तचितीचं सुद्धा उदाहरणं खूप सारी आपल्या घरामध्ये तुम्ही आजूबाजूला बघितलं तरी तुम्हाला खूप सारी उदाहरणं पाहायला मिळतील. ठीक आहे, चला वळूयात पुढं. आता त्रिमितीय आकृत्या आणि त्यांचे घटक. आता घटक जे आता आपण जे विचारात घेतले तेच पृष्ठ, त्याच्यानंतर शिरोबिंदू आणि कडा. ठीक आहे, याला आपल्याला इंग्रजीमधले शब्द आहेत. पृष्ठासाठी फेसेस म्हणून F हा शब्द वापरला जातो. शिरोबिंदूसाठी व्हर्टायसेस V आणि कडा म्हणजे ज्याला आपण एजेस म्हणतो, एज म्हणजे कडा, तर कडांसाठी E असे शब्द तुम्हाला वापरलेले इथं दिसतात. आणि ऑयलर नावाच्या शास्त्रज्ञानं एक सूत्र सांगितलं आहे की त्या सूत्रामध्ये V + F = E + 2 जर केलं तर आपल्याला त्या आकृतीमध्ये कोणत्या घटकांची संख्या किती हे आपल्याला सहज काढता येतं. जसं आता ही आकृती जी आहे पहिली घनाची, ह्या घनाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की घनामध्ये काय आहेत तर एकूण ह्याची पृष्ठ जर बघितली तर 6 आहेत. जसं आपण सांगताना सांगू शकतो उजवा, डावा, वर, खाली, पुढे, मागे, अशी एकूण 6 पृष्ठ तुम्हाला घनामध्ये दिसतील. तसेच इष्टिका चित्तीमध्ये सुद्धा 6 पृष्ठ तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर मग तुम्हाला असेही प्रश्न आलेले आहेत की एक आकृती आहे ज्याच्यामध्ये त्रिमितीय आकृती आहे, ज्याच्यामध्ये पृष्ठ एवढे आहेत, कडा एवढे आहेत, तर व्हर्टायसेस किती, असे प्रश्न तुम्हाला आहेत. त्याच्यामुळं याच्यावर थोडंसं आपल्याला भर द्यायचा या सूत्रावरती आणि वापर कसा करायचा ते आपण पाहू शकता. बघा, तर सूत्र असं आहे V + F. आता आपल्याला माहीत झालं ह्याला फेसेस किती आहेत, 6 आहेत. शिरोबिंदू किती आहेत, 8 आहेत. जसं हा या ठिकाणचा आहे, इथं एक आहे, या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी हे 4 आणि तसेच खालच्या बाजूला असणारे हे 4 म्हणजे एकूण किती आहेत तर 8 व्हर्टायसेस म्हणजे ज्याला शिरोबिंदू आपण म्हणतो. 8 शिरोबिंदू आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि शेवटचं येतं कडा. आता कडा म्हणजे काय तर एजेस म्हणजे बघा या ठिकाणी 1, 2, 3, 4 सारख्या ह्याच्यामध्ये असणारे, नंतर उभे असणारे 5, 6, 7, 8 आणि हे 9, 10, 11 आणि 12 अशी एकूण जर तुम्ही कडांचा विचार केला तर एकूण किती कडा आहेत तर 12 कडा आहेत. आता हे तुम्ही उत्तर सहज काढू शकला. ठीक आहे, पण हेच उत्तर तुम्हाला सूत्रात टाकून सुद्धा काढता येतं. कसं पहा तर V म्हणजे काय, व्हर्टायसेस किती आहेत बघा 8, तर 8 अधिक F म्हणजे काय फेसेस म्हणून इथं या ठिकाणी 6 टाकलं बरोबर E आपल्याला माहिती नव्हता, E + 2. आता या दोघांची काय होणार बेरीज होणार, 8 + 6 होतात 14,
बरोबर ई अधिक 2. आता हे अधिकचं 2 आहे इकडं जाणार आणि काय होणार वजा होणार, म्हणजे पुढचं येणार आहे 14 वजा 2 बरोबर ई, आणि वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं 12 जे आपलं या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या सूत्राचा वापर तुम्हाला सहज करून उत्तरं सोडवता येतात, याची उत्तरं काढता येतात. आता बाकी जी उदाहरणं आहेत म्हणजे ज्या ठिकाणी इष्टिकाचिती आहे, इष्टिकाचितीचं तुम्ही काढू शकताय, त्रिकोणचितीचं सुद्धा तुम्ही काढू शकताय. ठीक आहे. आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते पहा, की या आकृत्यांची नावं जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी बघा तुम्हाला चिती, चिती आणि या ठिकाणी एक चिती दिसतो आणि इथं 2 ठिकाणी शब्द काय दिसतात बघा सूची. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय फरक आहे तो फरक एक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर चिती म्हणजे काय असतं बघा, चिती म्हणजे काय तर पायाकडे जो भाग आहे किंवा जसा भाग आहे तसाच तुम्हाला वरती म्हणजे काय टोकाकडे तुम्हाला तसाच दिसेल, किंवा वरच्या बाजूला म्हणूयात आपण, वरच्या बाजूला सुद्धा तुम्हाला तोच आकार दिसतो. ठीक आहे. वरच्या बाजूचा आकार आणि पायाकडचा आकार कसा असतो सेम असतो. जसं हे कधी घडतं जर ती आकृती चिती या प्रकारात असेल तर, जसं तुम्ही बघू शकताय पहिली आकृती बघा, घन हे सुद्धा काय आहे चिती आहे. आता इष्टिका चिती तर या ठिकाणी बघा खाली काय आहे एक आयत तयार होतोय, तसाच आयत वरती तयार झालाय. ठीक आहे. इथं सुद्धा बघा खाली एक त्रिकोण आहे तर वरती सुद्धा एक त्रिकोण तयार झालाय. तसं या ठिकाणी सुद्धा बघा वरती एक षटकोन पंचकोन काय असेल षटकोनच आहे, या ठिकाणी सुद्धा षटकोन आहे. म्हणजे वरचा जसा भाग आहे तसाच खालचा भाग जर असेल तर ती असते चिती. पण सूची कधी असते ज्या वेळेस सगळे बिंदू सगळ्या कडा एका विशिष्ट बिंदूमध्ये येतात त्यावेळेस ती जी आकृती असते तिला आपण काय म्हणतो सूची. मग त्रिकोण सूची असेल, पंचकोन सूची असेल, चौकोन सूची असेल, ज्या पद्धतीने फक्त लक्षात घ्यायचं की त्यांचा वरचा जो शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू काय असतो एक असतो आणि तो फिक्स असतो. तर अशा गणितांना सोडवण्यासाठी आपण ऑयलरचं सूत्र वापरू शकतो. ऑयलरचं सूत्र वापरून तुम्ही ही गणितं सोडू शकता. फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्ही अधिक एफ बरोबर ई अधिक 2. हाच फॉर्म्युला एफ अधिक व्ही असा सुद्धा लिहिला जातो, कारण इकडे जागा चेंज झाल्या तरी काही फरक पडणार नाही. कोणतंही याच्यातलं तुम्ही गणित सोडवून बघा, तुम्हाला या पद्धतीनं सोडवता येईल. आता आपण एक त्रिकोण सूचीचा विचार करूया. त्रिकोण सूचीला किती पृष्ठ आहेत तर पृष्ठ लक्षात घ्या हे वरती त्रिकोणातून आलेलं आहे, त्यामुळे इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, मागच्या बाजूला एक असणार आहे, म्हणजे 3 झाली उभी पृष्ठ आणि हे खालच्या बाजूचं चौथं, म्हणजे 4 फेसेस आहेत. सॉरी याला एकूण किती 4 फेसेस आहेत. आता शिरोबिंदूंचा जर विचार केला तर खाली 3 1 2 3 आणि वरती सूची असल्यामुळे एकच, म्हणजे किती आले बघा 4 आले. आणि जर कडांचा विचार केला तर कडा किती आहेत पाहता येतील आपल्याला. कडा पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा, कडा आपण बघूयात कशा असतील. तर या ठिकाणी ह्या उभ्या 3 ज्या आहेत त्या 3 कडा आणि खालच्या 3, म्हणजे किती झाले एकूण 6. पुन्हा एकदा बघू शकता त्याच फॉर्म्युल्यात बसतोय. एफ अधिक व्ही म्हणजे या दोघांची बेरीज केली 8, तर हे 2 पुन्हा मायनस होणार या दोघातून 8 मधून आणि उत्तर काय येणार तुमचं 6 येणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही चिती असो सूची असो या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे. उद्यात काही प्रश्नांकडे जे प्रश्न तुम्हाला आलेले होते. प्रश्न पहिला काय आहे बघा, जो 2021-22 आलेला होता 84वा. घनाकृतीला 6 पृष्ठ आहेत आणि कडा किती आहेत म्हणून सांगितलंय पहा 12 आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आता किती असणार आहेत 8, त्याचे काय असणार आहेत शिरोबिंदू असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आकृती जर घनाची वगैरे असेल तर तुम्ही तोंडीही उत्तर काढू शकताय. अदरवाईज तुम्हाला फॉर्म्युला तर आहेच, व्ही अधिक एफ बरोबर ई अधिक 2. किमती टाकल्या 6 काय आहेत पृष्ठ म्हणून 6 या ठिकाणी टाकलं. वर्टायसेस माहिती नाहीत म्हणून ईची किंमत किती आहे बघा, ई आपल्याला सांगितलं आहे त्यांना कडा 12 अधिक 2. आता 12 अधिक 2 14 होणार, हे 14 इकडं या ठिकाणी व्ही बरोबर काय होणार बघा 14 वजा 6 होणार, म्हणजे उत्तर तुमचं किती येणार 8 येणार, जे पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. म्हणजे हे प्रश्न तसं तोंडीही सोडू शकताय पण ऑयलरचं सूत्रही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तसाच प्रश्न, एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 आहे आणि शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, तर तुम्हाला विचारले कडा किती. आता आपल्या पाठ आहेत, कडा किती आहेत 12. सूत्राचा वापर करून सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. आणखी एकदा म्हणजे 3 प्रश्न असे आलेत तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीचे. पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा बघू शकताय तुम्ही घनाकृतीचीच आकृती सांगितली. ठीक आहे. एका घनाकृतीला बघा आता शिरोबिंदू किती सांगितलेत 6 आणि कडा किती सांगितलेत 10. मग तर त्या पृष्ठांची संख्या किती आपल्याला सोडवून पाहावं लागेल की नेमकी ही आकृती कुठल्या प्रकारची आणि नेमकी पृष्ठ किती येतात. मग आपला फॉर्म्युला एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक 2. किमती टाकून घेऊयात. पृष्ठ किती आहेत, पृष्ठ आहेत 6 शिरोबिंदू सांगितलेत म्हणून आपण काय करूयात व्हर्टायसेसच्या ठिकाणी 6 लिहूयात. 6 या ठिकाणी एफला एफ जशाच तसा कारण पृष्ठ काढायचेत. ईची संख्या सांगितली 10 अधिक 2ला अधिक 2.
पुढच्या स्टेपला होणार एफ बरोबर 10 अधिक 2 होणार 12, हे 6 पुढं जाणार वजा होणार, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फेसेस किती असणार आहेत तर 6 फेसेस तुम्हाला या ठिकाणी भेटतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. आता पृष्ठफळ आणि घनफळ हे आपल्या पाठाचं नाव आहे. नेमकं पृष्ठफळ म्हणजे काय, कारण याच्या आधी आपण क्षेत्रफळ हा चॅप्टर बघितला किंवा क्षेत्रफळ काय असतं हे बघितलं. आता क्षेत्रफळ हे लक्षात घ्या की द्विमितीय आकृतीचं काढलं जातं. द्विमितीय म्हणजे काय की दोनच मिती. समजा या ठिकाणी फक्त एवढाच आयत दिला असता तर तुम्ही याचं क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदीनं काढलं असतं. ठीक आहे, कारण आयत आहे. पण एकाच वेळी या पूर्ण आकृतीच्या एकूण 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ काढणं म्हणजेच पृष्ठफळ काढणं. म्हणजे पृष्ठफळ काय आहे तर अनेक क्षेत्रफळ एकत्र केले की जे होतं ते असतं पृष्ठफळ. ठीक आहे, म्हणजे एकाच वेळी आपण एकाच आकृतीचं काढू शकतो द्विमितीचं, पण ह्या द्विमितीय असणाऱ्या जवळपास 6 आकृत्या तुम्हाला आलेल्या दिसतात. मग या 6ची आकृत्यांचं एकत्र क्षेत्रफळ म्हणजेच काय आहे पृष्ठफळ. पृष्ठ म्हणजेच काय फेसेस, आणि एकापेक्षा जास्त फेसेस. आता इथं जसे 6 आहेत याला सुद्धा 6 आहेत, तशी याला किती पृष्ठ आहेत बघा, वरचं एक खाली एक आणि हे क्रॉस एक वक्र एक, म्हणजे अशी एकूण 3 पृष्ठ आहेत. ठीक आहे, तसंच तुम्हाला ही आकृत्या बघू शकताय तुम्ही. पृष्ठफळ म्हणजे काय तर सगळ्या बाजूंच्या क्षेत्रफळाची बेरीज. ठीक आहे, मग ती आकृती कशाची असू शकते, गोलाची असू शकते, त्याचबरोबर कोणाची म्हणजे ज्याला आपण शंकू म्हणतो शंकूची असू शकते. ठीक आहे, तर असे प्रश्न तुम्हाला यामध्ये आहेत. तर पृष्ठफळ म्हणजे काय सगळ्या बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज थोडक्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर घनफळ म्हणजे नेमकं काय तर घनफळ म्हणजे काय की कोणतीही एखादी घनाकृती आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची कुठलीही असू दे तर त्या घनाकृतीनं अवकाशातलं जे व्यापलेलं क्षेत्र आहे त्या जागेचं माप, त्यात नेमकं किती जागा व्यापली त्या गोष्टीनं त्या घनाकृतीचं त्यालाच काय म्हणायचं घनफळ. म्हणजे थोडक्यात काय की ह्याच्यात किती काय मावल असं विचारलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे घनफळ काढावं लागणार. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात किती पाणी मावल म्हणजे याचा अर्थ ह्याचं घनफळ काढायचं. या शंकूमध्ये किती आईस्क्रीम मावल म्हणजे त्या शंकूचं तुम्हाला घनफळ काढायचं. या गोलामध्ये किती हवा असेल हे काढायचं म्हणजे काय काढायचं तुम्हाला घनफळ काढायचं. ठीक आहे, आता बघूयात आपण ह्याची काही सूत्र आहेत जी सूत्र खूप महत्त्वाची आहेत. एवढी सूत्र तुमची पाठ असतील तर हा चॅप्टर तुमच्या जवळ आहे. ठीक आहे, मग घन जो असतो घन आपल्याला या आकृतीला आपण घन म्हणतो, तर या घनाच्या उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ. आता उभी पृष्ठ जर विचार करायला गेलो आपण तर किती पृष्ठ उभी आहेत 4च पृष्ठ उभी आहेत. ठीक आहे, या ठिकाणी एक या ठिकाणी एक तसंच मागच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला. ठीक आहे, अशी एकूण 4 पृष्ठ उभी आहेत आणि सगळी पृष्ठ विचार करायला गेलं तर चौरस आकृती आहेत. आणि घनाची प्रत्येक कडा जी असते ती सारख्या लांबीची असते, मग तिला यल म्हटलं. मग या बाजूच्या जर चौकोनाचं चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर काय येणार आहे यल वर्ग. असे किती यल वर्ग येणार आहेत 4, म्हणून याचं सूत्र होतं 4 यल वर्ग. ठीक आहे, म्हणजे अगदी सोपं आहे सूत्र, लक्षात ठेवायचं तसं तर गरज पण नाही, समजून घेतलं का चौरसाच्या सूत्रानुसारच आपण सोडवतो. आता घनाचे एकूण पृष्ठफळ म्हणलं की हे 4 आणि वरच्या आणि खालचा 2, म्हणजे असं एकूण किती 4 आणि 2 किती झाले 6, आणि त्यांचा यल वर्ग म्हणून 6 यल वर्ग. आणि घनाचं घनफळ म्हटलं की काय करावं लागतं एल गुणुले बी गुणुले एच. पण याच्यात गोंधळ असा आहे की सगळेच यल आहेत, हा पण यल आहे, हा पण यल आहे, हा पण यल आहे, म्हणून यल गुणुले यल बरोबर काय होतं यलचा घन, म्हणजे तुमच्या बाजूचा घन. हे झालं घनाच्या घनफळाचं सूत्र. त्याच्यानंतर येतं पुढं इष्टिकाची ती. ठीक आहे, इष्टिकाची ती म्हणजे आपल्या घरात बहुतांशी वस्तू याच आकाराच्या असल्याचं दिसतं. अगदी साबण किंवा तुमच्या घराचं जे कपाट आहे घराचा बहुतांश वेळा आकार हे या आकाराचं तुम्हाला दिसतं. आता याचं क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ नेमकं काय असतं, पृष्ठफळ किती प्रकारचं असतं तर याचं पृष्ठफळ 2 प्रकारचं असतं, उभ्या पृष्ठाचं आणि एकूण पृष्ठफळ. ठीक आहे, आता उभ्या पृष्ठाच्या पृष्ठफळाची गरज कधी पडते, समजा घराला रंग द्यायचा आहे, चारी बाजूने रंग द्यायचा आहे, वरती आणि खाली कलर देत नाही आपण, अशा वेळेला तुम्हाला उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ उपयोगी पडतं. आता उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ तरी काय सोपं आहे, तसं बघायला गेलं तर ही काय आहे एल आहे, ही काय आहे एच आहे, आणि जर तुम्ही इकडचा विचार केला तरी काय आहे बी आहे, म्हणजे एल बी एच. आता उभी पृष्ठ जर बघितली तर या ठिकाणी बघा हेच पृष्ठ जसं आहे मग याचं क्षेत्रफळ काय येणार आहे बी गुणुले एच, आणि हे जे आहे ह्या बाजूचं पृष्ठफळ काय येणार आहे एल गुणुले या ठिकाणी येणार आहे तुमचा एच, एल गुणुले काय येणार आहे एच. मग ह्याचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे फक्त. मग या ठिकाणी बघा इथं एक एच आहे, इथं एक एच आहे, कॉमन आला म्हणून 2H कंसात काय उरलं एल आणि बी. अशा पद्धतीने तुम्ही याचं एल अधिक बी असं सूत्र तुम्ही
ह्याचं काढू शकता. म्हणजे सूत्र जरी पाठ नसतील तरी थोडा विचार केला की सूत्र मिळणार आहेत. तसंच एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी बघा लक्षात घ्या की जसं हे पृष्ठ या ठिकाणी L गुणुले H आहे, L गुणुले H, किती L गुणुले H आहेत, पलीकडच्या बाजूला पण एक L गुणुले H म्हणून 2LH अधिक या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला दिसतोय H आणि B, तसेच ह्याचे सुद्धा 2BH आहेत. आणि तसंच तिसरं पृष्ठ म्हणजे हे वरचं आणि खालचं, तर या ठिकाणी L आणि काय येतो B, म्हणून 2LB तुम्हाला भेटतात. मग ह्यांच्यात काय कॉमन येतं सगळींकडं 2, म्हणून 2 कंसात LB अधिक BH अधिक LH असं सूत्र तयार होतं. कशाचं, एकूण पृष्ठफळाचं. म्हणजे जर त्या आकृतीचं एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं तर तुम्ही त्या सूत्रानं सोडू शकताय. आणि तिसरं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच LBH, यांना आपण घनफळ काढत असतो. ठीक आहे. तसाच पुढचा आकार जो आहे तो आहे वृत्तचित्तीचा. आता वृत्तचित्ती म्हणजे आपल्या घरातला पिठाचा डब्बा वगैरे जो असतो की नाही, तो आकार जो आहे तो वृत्तचित्ती आकाराचा आहे. ठीक आहे. तर वृत्तचित्ती आकारात बघा काय काय असतं लक्षात घ्या. तर वृत्तचित्ती आकारात खालच्या बाजूला एक वर्तुळ असतं आणि वरच्या बाजूला एक वर्तुळ असतं. ठीक आहे. म्हणजे वर्तुळ आहे ह्याच्यात, वर्तुळ आहे म्हणजे वर्तुळाला त्रिज्या आहे. या ठिकाणी काय असणार आहे, वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या माहीत असणं गरजेचं आहे, जिला आपण R म्हणणार आहोत. ही जी आहे लंब ती काय असणार आहे, उंची असणार आहे. आणि ह्या दोनच गोष्टी त्याच्यामध्ये, तिसरी गोष्ट येतच नाही. मग ह्याचं सुद्धा क्षेत्रफळ जे असतं ते 2 प्रकारचं असतं, पृष्ठफळ तर 2 प्रकारचं कसं असतं, एक म्हणजे एकूण पृष्ठफळ आणि एक म्हणजे फक्त वक्र पृष्ठफळ, म्हणजे हा जो वाकडा भाग आहे की नाही ह्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे. तर हे 2 आपल्याला पृष्ठफळामध्ये दिसून येतात. आता वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काय असतं, तर ते असतं 2πRH. काय असतं ते 2πRH. आता 2 पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7. R म्हणजे काय, तर या ठिकाणची त्रिज्या मांडावी लागते आणि H म्हणजे काय, तर ही उंची. हे जर असेल तर तुम्हाला वक्र पृष्ठफळ काढता येतं. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय ते लक्षात घ्या. फक्त हा बाजूचा जो भाग आहे या भागाचं क्षेत्रफळ, याच्यामध्ये हा सर्कल आणि खालचा सर्कल येणार नाही. तो कशात येणार आहे, एकूणमध्ये. कारण एकूण काढायचं म्हटलं की हा वक्र भाग घ्यावाच लागणार आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 सर्कल काय होतील, ॲड होतील. पहा आधीच्या सूत्रानुसार आपण करू शकतो. 2πRH हे असणार आहे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आणि 2 सर्कल ॲड झाले म्हणून 2πR वर्ग. आता बघा 2 या ठिकाणी आहे म्हणून 2 कॉमन निघालं. पुन्हा एकदा पाय दोन्हीकडं आहे म्हणून पाय कॉमन निघालं. इथं पण R आहे, याच्याकडं पण R आहे, ह्याच्याकडचे 2 R आहेत म्हणून R कंसात. या ठिकाणी फक्त उरलं H आणि इकडं उरलं R, म्हणून फॉर्म्युला तयार झाला 2πR कंसात R अधिक H किंवा H अधिक R. ठीक आहे. सहज फॉर्म्युला तयार होऊन जातो. नंतर वृत्तचित्तीचे घनफळ πR वर्ग H. कधी लक्षात घ्या, घनफळ काढणं म्हणजे काय असतं, तर तळाकडे जी पण आकृती तयार झाली जर ती कुठल्या प्रकारची असेल तर ती चिती प्रकारची असेल. लक्षात घ्या चिती, कारण चितीचा वरचा भाग आणि खालचा भाग कसा असतो, सारखा असतो. तर अशा वेळेस आपल्याला काय करता येतं, जो तळाकडे जो भाग झाला आहे त्याला जर उंचीनं गुणलं तर घनफळ निघतं. ठीक आहे. म्हणजे तळाकडे आता काय आहे, वर्तुळ आहे, तर वर्तुळाला कशानं गुणा, फक्त Hनं. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ πR वर्ग आणि Hनं त्याला गुणलं की तुम्हाला त्याचं घनफळ मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण आता शंकूकडे. शंकू संदर्भात सुद्धा तुम्हाला काही सूत्र आहेत. आता शंकूच्या आधी घटक समजून घेऊयात. शंकूची ही असते लंब उंची, ही असते त्रिज्या आणि ही जी आहे ती आहे तिरकस उंची. तिला आपण तिरकस उंची असं म्हणतो, स्लॅन्ट हाईट असं म्हणतात त्याला. ठीक आहे. तिरकस उंची. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला काढणं, तसं तर विचार केला थोडासा तुमच्या लक्षात आलं असेल की जर समजा तुम्हाला स्ट्रेट हाईट दिले, लंब उंची दिले, त्रिज्या दिले आणि विचारलं तिरकस उंची काढा, तर 100% पायथागोरस जिंदाबाद. ठीक आहे. पायथागोरसनं आपण हे उत्तर काढू शकतो. पायथागोरसनं आपल्याला सहज उत्तर त्याचं काढता येणार आहे. म्हणजे याच ठिकाणी फॉर्म्युला तयार करून दिला तुम्हाला, L बरोबर वर्गमुळात R वर्ग अधिक H वर्ग. पण हाच असंही लिहू शकतो, L वर्ग बरोबर R वर्ग अधिक H वर्ग. ठीक आहे. फक्त काय केलं, हे चिन्ह काढलंय आणि याला काय केलंय, वर्गमुळात टाकलंय, विषय संपला. फॉर्म्युला तोच आहे पायथागोरसचा, वेगळा नाही. नंतर येतं शंकूचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे लक्षात ठेवा फक्त या भागाचं पृष्ठफळ, म्हणजे त्याच्यात खालचा सर्कल येणार नाही, ते आहे πRL. आता L कळालं आहे आपल्याला, R कळालं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शंकूचं एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणलं काय झालं, याच πRL मध्ये काय येणार आहे, πR वर्ग येणार आहे. ठीक आहे. कारण काय, फक्त खालचा भाग शिल्लक राहिला ना. एकूण म्हटलं की हा वाकडा जो आहे तो पण आणि खालचा जो सर्कल आहे तो पण. ठीक आहे. त्याच्यानंतर शंकूचं एकूण पृष्ठफळ निघालं, शंकूचे घनफळ. शंकूचं घनफळ काय असतं लक्षात घ्या की ते असतं πR वर्ग H
च्या 1/3. ठीक आहे, लक्षात घ्या. असाही प्रश्न तुम्हाला मे बी विचारला जाऊ शकतो की समान उंची आणि समान त्रिज्या असणारी इष्टिका चित्ती, बघा समान उंची आणि समान त्रिज्या असणारी इष्टिका चित्ती आणि शंकू यांच्या घनफळात कितीचा फरक असतो. तर लक्षात घ्या, यांच्या घनफळामध्ये हे जे इष्टिका चित्तीचं घनफळ आहे हे त्या शंकूच्या घनफळाच्या तिप्पट असतं. हे तिपटीनं कसं असतं, लहान असतं. लक्षात ठेवायचं, कारण 1/3 येते पहा या ठिकाणी. पण हे कधी, जर त्यांची उंची आणि त्यांचा जो त्रिज्या आहे ती त्रिज्या सारखी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो गोलाकडं. आपण गोलाचं पृष्ठफळ म्हणजे काय, तर गोलाच्या सगळ्या बाजू म्हणजे सगळीकडून जो गोल आपल्यासमोर जो बॉल असतो, ठीक आहे, क्रिकेटचा बॉल, तर त्याच्या सगळ्या बाजूचं एकूण क्षेत्रफळ म्हणजेच काय, पायार वर्गनं काढलं जातं. आणि गोलाचं घनफळ जर असेल तर ते असतं 4/3 पायार घन. लक्षात घ्या, या ठिकाणी घन आहे, वर्ग नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर येतंय अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ सोपं आहे, ह्याच्या निम्म येणार आहे. गोलाचं जेवढं आहे त्याच्या काय होणार आहे, निम्म येणार आहे त्याचं. ठीक आहे, त्याच्यामुळं 2πr². पण भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ म्हटलं की लक्षात घ्या, हे निम्म येणार नाही, 3 येणार आहे. का, कारण हा जो भाग आहे या ठिकाणी ॲड होणार आहे त्याच्यात. हा अर्धा झाला, पण हा या ठिकाणचं जे वर्तुळ आहे ते त्याच्यात ॲड होणार आहे, म्हणून 3πr². ठीक आहे, भरीव जर असेल तर. आणि नंतर येतं आहे अर्धगोलाचं घनफळ. घनफळ काय, वजन असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय होणार आहे, 4/3चं निम्म म्हणजेच 2/3. ठीक आहे, 2 भागले की ह्या 4चं काय होतंय, फक्त 2 होतंय, म्हणून 2/3 पायार घन. या पद्धतीने हे सूत्र तयार होतं. त्याच्यानंतर एक थोडंसं ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. बहुतांश मुलांना काय होतं, कन्व्हर्जन करायला अडचण येते. त्याच्यामुळे ही एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या की तुम्ही उत्तर काढलं, ठीक आहे, तुम्हाला काय म्हटलं जातं की मीटरमध्ये सगळी मापं दिलेली असतात आणि मीटरमध्ये मापं दिल्यानंतर तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचं तुम्हाला काय काढायचं आहे, धारकता काढायची. मग तुम्हाला इष्टिका चित्ती दिली असेल तर इष्टिका चित्तीची धारकता म्हणजे किती पाणी बसेल, पिंप असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, तर अशा वेळेस जर समजा तुमचं उत्तर मीटरमध्ये येत असेल, लक्षात घ्या तुमचं उत्तर कशात आलं आहे, मीटरमध्ये, तर त्याला 1000नं गुणलं की किती लिटर ते निघतं. समजा तुमचं उदाहरणात आपण उदाहरण घेऊयात की समजा तुमचं त्या आकृतीचं जे घनफळ आहे ते काय निघालं, 512 m³ निघालं. ठीक आहे, तर अशा वेळेस काय करायचं, 1000नं गुणायचं म्हणजे काय करायचं, 512च्या पुढं फक्त 3 0 द्यायचे, विषय संपला. हे झालं लिटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे मीटरमध्ये जर दिलेले असतील सगळे युनिट्स, म्हणजे सगळे मापं जर समजा मीटर या युनिटमध्ये दिलेले असतील तर तुम्हाला काय करायचं, 1000ने गुणून त्याचं लिटर काढायचं. ठीक आहे, आणि जर समजा सगळी मापं तुम्हाला कशात दिलेत, सेंटीमीटरमध्ये दिलेत, CMमध्ये दिलेत, आणि तुमचं उत्तर येताना असं उत्तर येणार आहे. लक्षात घ्या की किती, समजा एक्झाम्पल घेऊयात आपण, 512 घेऊयात आणि त्याच्या पुढं असे 0 येणार. ठीक आहे, एवढं येणार आहे सेंटीमीटर घन. मग अशा वेळेस तुम्हाला लिटरमध्ये करायचं म्हणल्यावर काय करणार, तुम्ही त्याला 1000नं भागून घेणार. ठीक आहे, कारण 1 लिटर काढायचं आहे तुम्हाला. मग त्यासाठी काय करायचं, 1000नं भागलं की तुमचं उत्तर पुन्हा 512 लिटर असं येणार आहे. हे कन्व्हर्जन बहुतांशी जणांना प्रॉब्लेम करतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे. आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके.